मित्रांनो नमस्कार. आंबा हे एक फळ असं आहे की ते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये खाल्लं जातं आणि कितीही लागवडी झाल्या तरी अजूनही लोकांच्या घराघरामध्ये पाहिजे तितकं फळ पाहिजे तितक्या किमतीमध्ये मिळत नाही. त्यामुळं आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी लागवडी ह्या खूप वाढलेल्या आहेत. जुन्या जुन्या काळात म्हणता येईल 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी ज्यावेळेस लोक 1 गुंठ्यामध्ये एक झाड लावत होते, म्हणजे 33 बाय 33 फुटावरती लावत होते, ते आज अनेक प्रकारे मॉडिफिकेशन होऊन घन लागवड करणं हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आपल्या लक्षात येईल की आत्ता 8 बाय 5 10 बाय 5 किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त अंतरावर 15 बाय 15 अशा अनेक प्रकारे ही आंब्याची लागवड केली जाते. आणि शेवटी एक आहे की आपल्याला कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर लोक घन लागवड करतात, परंतु त्या पद्धतीने छाटणी करून त्याला झाडांची साईज छोटी ठेवावी लागते, कारण की झाडांना सूर्यप्रकाश पुरेसा मिळणं तेवढंही गरजेचं आहे. खूप दाटी झाली तरी अडचण आहे. फक्त झाडं जर छोटी असतील तर आपल्याला खालून त्याच्या कैऱ्या तोडता येतात, हँडलिंग त्याचं सोपं होतं आणि त्या पद्धतीने त्याचे अनेक फायदे आहेत. अशा प्रकारे तुम्ही अनेक प्रकारचा अभ्यास जर केला तर तुमच्या लक्षात येईल की अनेक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या उद्देशाने लावल्या जातात आणि त्या पद्धतीने त्यातून मॅक्झिमम उत्पन्न काढायचा प्रयत्न केला जातो. तर आपणही थोडासा अभ्यास करावा आणि त्या पद्धतीने कुठल्या प्रकारचं अंतर आपल्यासाठी सोयीस्कर आहे, आपल्याला किती झाडं बसवायची आहेत, आपण कशा पद्धतीने मेंटेन करणार आहोत, आपल्या अपेक्षित उत्पन्न काय आहे, आपल्याला घरी खाण्यासाठी लावायचं आहे की उत्पन्नासाठी, याचा विचार करावा.